नमस्कार. आज आपण आर्थिक नियोजन याबद्दल पाहणार आहोत. इकॉनॉमिक्स म्हणजे इंडियन इकॉनॉमिक्सच्या आपला बिझनेस फायनान्सचा एक युनिट आणि एक चॅप्टर असं झालेला आहे. आज आपण सुरू करणार आहोत इकॉनॉमिक्स, इंडियन इकॉनॉमिक्स. तर आर्थिक नियोजन काय असते याबद्दल पाहणार आहोत. तर विशिष्ट अभिवचनाने, उद्देशाने कार्य करणे आणि निवड करणे. निवड हे आर्थिक क्रियांचे सार आहे. बघा की वास्तविक पाहता संपूर्ण आर्थिक जीवनच नियोजनाचे व्याप्त आहे. कारण आर्थिक जीवनाचे नियोजनाशिवाय त्या ठिकाणी चालू शकत नाही. नियोजन असेल तर त्या ठिकाणी जीवन चालेल. म्हणजे नियोजन करणे एक विशिष्ट अभिवाचन, म्हणजे आपल्याकडे जे वेगवेगळ्या पद्धतीचे जे पर्याय असतात त्या पर्यायामधून योग्य तो एका घटकाची निवड म्हणजे तो नियोजन असतो आहे. बघू की नियोजनामध्ये पूर्वनिर्धारित उद्दिष्टे असावी लागतात. म्हणजे नियोजन जर करायचं असेल तर आधीच त्याचं उद्दिष्टे ठरवावे लागतील. ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी योजना आखली जाते आणि त्यानुसार कार्यवाही करावी लागत असते. म्हणजे जे उद्दिष्ट त्या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत त्याची योजना आखली जाते, त्यानुसार कार्यवाही करावी लागते. आणि नियोजन प्रक्रियेमध्ये निवडीला विशेष महत्त्व आहे. म्हणजे नियोजन प्रक्रियेमध्ये निवड करणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपल्याकडे जास्तीत वेगवेगळ्या पद्धतीचे पर्याय असतील, त्या पर्यायामधून योग्य तो पर्याय निवडणे हे खूप महत्त्वाचे असते आणि त्यानुसार कार्यवाही करावी लागत असते. आणि नियोजन प्रक्रियेमध्ये निवडीला विशेष महत्त्व आहे. आर्थिक व्यवहाराची जी निवड करायची असते त्यामागे महत्तम कल्याणाची उद्दिष्टेसुद्धा त्या ठिकाणी असते. म्हणजे जो नियोजन आपण करीत असतो तो नियोजन असतो आपल्याचा की महत्तम कल्याण कशा पद्धतीने होईल यासाठी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करावं लागत असते. त्याच्यानंतर नियोजनाची आवश्यकतेची जी कारणे आहेत ते पाहणार आहोत. पहिलं कारण दिलेलं आहे की भांडवलवादी अर्थव्यवस्थेतील दोष दूर करणे. भांडवलवादी अर्थव्यवस्थेतील दोष दूर करणे. तर भांडवलवादी अर्थव्यवस्थेतील दोष दूर करणे. तर भांडवलवादी अर्थव्यवस्थेतील आर्थिक विषमता, श्रमिकाचे शोषण, भांडवलदार आणि कामगारांमधील संघर्ष, एकाधिकार ग्राहकाचे शोषण इत्यादी घटकामुळे त्या ठिकाणी हे दोष या म्हणजे हे जे दोष आहेत या ठिकाणी की भांडवलवादी अर्थव्यवस्थेतील जे आर्थिक विषमता आहे, श्रमिकाचे शोषण आहे, भांडवलदार आहे, कामगारांमधील संघर्ष आहे, हे जे सगळे दोष आहेत हे दोष नियोजनाची गरज आहे. ह्या दोषांना दूर करण्यासाठी, हे जे दोष आहेत या दोषांना दूर करण्यासाठी या ठिकाणी नियोजनाची गरज असते. नियोजन म्हटलं की उत्पादन आणि वितरण यावर सरकारचे नियंत्रण असते आणि नियोजनात व्यक्ती हितापेक्षा सामाजिक हिताला या ठिकाणी जास्त प्राधान्य दिले जात असते. म्हणजे या ठिकाणी जे दोष त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतात त्या दोषांना दूर करण्यासाठी या ठिकाणी नियोजनाची गरज पडत असते. आणि हा जो नियोजन असतो हा व्यक्तिहितापेक्षा त्या ठिकाणी समाजहिताला प्राधान्य देत असते. दुसरा या ठिकाणी दिलेला आहे की संतुलित विकास. तर ज्या उद्योग क्षेत्रात आणि ज्या प्रादेशिक विभागात नफ्याची शक्यता जास्त असते अशा उद्योगात आणि प्रदेशात गुंतवणूक अधिकाधिक होत असते. म्हणजे जो संतुलित विकास आहे तर या ठिकाणी ज्या व्यवसायामधून जास्तीत जास्त नफा मिळत असेल त्याकडे जास्तीत जास्त गुंतवणूक होत असते आणि ज्याच्याकडे कमीत कमी नफा मिळत असेल त्याच्याकडे योग्य ती गुंतवणूक त्या ठिकाणी त्यांना मिळत नाही. आणि गुंतवणूक मिळत नाही याचाच अर्थ त्यांना भांडवलसुद्धा मिळत नाही, तर पुन्हा त्यांच्याकडे जो नफा असतो हा कमी होत असतो. तर या ठिकाणी जो संतुलित विकास आहे हा संतुलित विकास जर दोन्ही क्षेत्राकडे योग्य त्या प्रमाणामध्ये जर गुंतवणूक होत असेल तर दोन्ही क्षेत्र त्या ठिकाणी योग्य तो नफा कमविण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतील आणि त्यांच्यानुसार म्हणजे यामध्ये सुद्धा असंतुलन दूर करण्यासाठी हा जो संतुलित विकास साधण्यासाठी नियोजनाची गरज पडत असते आणि असंतुलित विकास दूर करण्यासाठी म्हणून सुद्धा या ठिकाणी नियोजनाची गरज पडत असते. बघा या ठिकाणी दिलेलं आहे की अशा उद्योगात आणि प्रदेशात गुंतवणूक अधिकाधिक होत असते
इतर उद्योगाची व प्रादेशिक मात्र उपेक्षाच होत असते. त्यामुळे निरनिराळ्या उद्योग व्यवसायाच्या क्षमतामध्ये तसेच प्रदेशामध्ये विकासाबाबत फार मोठे असंतुलन निर्माण होत असते आणि अशा प्रकारचे असंतुलन दूर करण्यासाठी नियोजनाची गरज असते. म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करीत असताना त्या ठिकाणी जो कोणी गुंतवणूकदार असेल तो गुंतवणूकदार आपला नफा त्या ठिकाणी पाहत असेल आणि ज्यांना योग्य त्या प्रमाणामध्ये नफा मिळत असेल तर त्या ठिकाणी तो गुंतवणूक करेल. आणि म्हणून एका क्षेत्रामध्ये गुंतवणूक होते आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक होत नसेल तर त्या ठिकाणी संतुलित विकास त्या ठिकाणी होऊ शकणार नाही, त्या ठिकाणी असंतुलित. त्याच्यानंतर आहे जागतिक मंदी आणि महायुद्धोत्तर परिणाम. जे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामुळे तसेच जागतिक मंदीच्या लाटेमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत असे परिणाम पडले आणि काही देशाच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्या. म्हणजे या जागतिक तेजी मंदीचे जे चक्र निर्माण झाले तर त्यामुळे सुद्धा वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे विपरीत परिणाम पडले. आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी नियोजनाची गरज भासली. म्हणजे हे जे सगळे नियोजन जर करायचं असेल म्हणजे हे सगळे जे जागतिक मंदी आली, महायुद्धाचे परिणाम झाले तर यांच्यात जो बाहेर जर पडायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला नियोजनाची गरज पडत असते. सन 1929मध्ये जागतिक मंदीची लाट आली आणि त्यामुळे अमेरिकेला विपरीत परिणाम त्या ठिकाणी भोगावे लागले आणि त्यामुळे त्याला बाहेर पडण्यासाठी अमेरिकन अध्यक्ष प्रेसिडेंट रूझवेल्ट यांनी न्यू डील पॉलिसी सन 1933मध्ये जाहीर केली. आणि न्यू डील पॉलिसी म्हणजे नियोजनाचा एक प्रकारच आहे. म्हणजे त्या अर्थशास्त्रज्ञांनी 1929मध्ये जागतिक मंदी आली आणि त्या दूर करण्यासाठी त्यांना काही नियोजन करावं लागले. तर त्या ठिकाणी असणारे जे अध्यक्ष होते, अमेरिकेचे अध्यक्ष होते प्रेसिडेन्सी रूझवेल्ट यांनी न्यू डील पॉलिसी तयार केली आणि या न्यू डील पॉलिसीला सुद्धा एक नियोजन म्हणजे नियोजनानुसार त्या ठिकाणी केले आणि म्हणून त्या न्यू डील पॉलिसीला सुद्धा एक नियोजन असं म्हटले जात असते. त्याच्यानंतर आहे आर्थिक संकट. तर देशामध्ये तेजी मंदीचे चक्र सुरू असते आणि मागणी व पुरवठ्यात असंतुलन निर्माण होत असतो. बघा या ठिकाणी दिलेलं आहे की तेजी मंदी जेव्हा निर्माण झाली तर आर्थिक संकटे निर्माण होत असतात, कारण मागणी व पुरवठ्याचा असंतुलन त्या ठिकाणी निर्माण होत असते. आर्थिक संकटे निर्माण होतात त्यामुळे मागणी पुरवठ्यात असमतोल निर्माण झाला म्हणजे तेजी आणि मंदी निर्माण होते आणि कित्येकदा युद्ध तसेच नैसर्गिक आपत्ती म्हणजे भूकंप, अतिवृष्टी, अनावृष्टी, दुष्काळ इत्यादी गोष्टींमुळे सुद्धा त्या ठिकाणी आर्थिक संकटे निर्माण होत असतात. तर या आर्थिक संकटांच्या बाहेर पडण्यासाठी त्या ठिकाणी नियोजनाची गरज पडत असते. योग्य नियोजन जर केला तर आणखी आर्थिक संकटे त्या ठिकाणी येणार नाही. म्हणजे तेजी आणि मंदी जर निर्माण झाली तर त्या तेजी आणि मंदीवर योग्य तो असा परिणाम म्हणजे त्या तेजी मंदीचा योग्य तो असा निराकरण करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे नियोजन त्या ठिकाणी करावं लागत असते. आणि त्या ठिकाणी जर तेजी आणि मंदी जर आली तर त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्यावर असा विपरीत असा परिणाम होत असतो. तर अशा पद्धतीच्या आर्थिक संकटे दूर करण्यासाठी म्हणून सुद्धा या ठिकाणी नियोजनाची गरज पडत असते. त्याच्यानंतर आहे लोकसंख्येची बेसुमार वाढ. तर अविकसित देशाची लोकसंख्या ही सामान्यतः अतिरिक्त असते. म्हणजे जे अविकसित जे देश आहेत त्या देशातील जी लोकसंख्या असते ती लोकसंख्या ही जास्तच असते आणि अनेक आर्थिक प्रश्नाचे त्यांना बेसुमार लोकसंख्या असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या आर्थिक संकटे, आर्थिक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत असतात. लोकसंख्या जास्त असल्यामुळे विभिन्न वस्तूची मागणी बरीच असते परंतु उत्पादन कमी असल्यामुळे वस्तूचा पुरवठा त्या ठिकाणी होऊ शकत नाही. म्हणजे लोकसंख्या जास्त आहे तर लोकांची मागणीसुद्धा जास्त राहील परंतु त्या ठिकाणी उत्पादन त्या ठिकाणी होऊ शकणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी पुरवठासुद्धा त्या ठिकाणी कमी करेल. तर अशा प्रकारची आणि मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण होते तेव्हा उत्पादनात वाढ करून त्याचे न्यायी वितरण करण्यासाठी आर्थिक नियोजन त्या ठिकाणी आवश्यक पडते. म्हणजे ज्या पद्धतीची मागणी आलेली आहे त्या पद्धतीच्या त्या ठिकाणी पुरवठा करणे याचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी आर्थिक नियोजन करावं लागते. तेव्हाच त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पाहिजे त्या प्रमाणामध्ये वस्तूचा पुरवठा त्या ठिकाणी केला जात असतो. त्याच्यानंतर आहे भांडवलाचा अभाव. तर अविकसित देशात भांडवलाचा अभाव असतो आणि त्यामुळे आर्थिक विकासाला खीळ बसते. भांडवलाचा अभाव ज्या देशामध्ये भांडवलाचा अभाव जसं अविकसित जे देश आहेत त्या देशामध्ये भांडवलाचा अभावच असतो आणि त्यामुळे आर्थिक विकासाला खीळ बसते. म्हणजे त्या ठिकाणी योग्य तो आर्थिक विकास त्या ठिकाणी होऊ शकत नाही, पाहिजे त्या प्रमाणामध्ये विकास होऊ शकत नाही. देश गरीब असल्यामुळे बचत व गुंतवणूक कमी होते, कारण अविकसित देश आहे त्यामुळे त्या ठिकाणी जो गरीब आहे तो बचत करू शकत नाही आणि गुंतवणूकसुद्धा करू शकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी जो दरडोई उत्पन्न असतो तो दरडोई उत्पन्नसुद्धा त्या ठिकाणी कमीच असतो.
तर अशा निरनिराळ्या मार्गाद्वारे भांडवलाची उभारणी करण्यासाठी त्या ठिकाणी नियोजन करणे खूप गरजेचं आहे. कारण भांडवलाचा योग्य तो पुरवठा होत असेल तर त्या ठिकाणी त्या आर्थिक नियोजन म्हणजे अर्थव्यवस्थेचा योग्य तो विकास त्या ठिकाणी होऊ शकेल. परंतु भांडवलाचा अभाव असेल तर त्या ठिकाणचा जो विकास आहे तो विकास त्या ठिकाणी होणार नाही. तर अशा पद्धतीचा हा भांडवलाचा अभाव तर अविकसित देशाशी संबंधित आहे की अविकसित देशामध्ये सुद्धा या ठिकाणी भांडवलाचा अभाव त्या ठिकाणी असतो. परंतु योग्य तो नियोजन जर त्या ठिकाणी केला, आर्थिक नियोजन केला तर त्या ठिकाणी तो जो भांडवलाचा अभाव आहे तो सुद्धा कमी होऊ शकेल आणि योग्य तो विकास त्या ठिकाणी होऊ शकेल. त्याच्यानंतर आहे साधनसंपत्तीचा युक्त वापर. तर गरीब देशात भौतिक साधनसंपत्तीची तसेच मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. अशा साधनांचा वापर अपुरा वापर किंवा गैरवापर होत असतो. खरे तर हा राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय होय. देशातील साधनसंपत्तीचा युक्त वापर करून विकास करण्यासाठी नियोजनाशिवाय दुसरा पर्याय नसतो. म्हणजे जी साधनसंपत्ती देशामध्ये असणारी जी साधनसंपत्ती आहे त्या साधनसंपत्तीच्या योग्य त्या प्रमाणामध्ये जर वापर केला तर योग्य तो विकास होईल. परंतु गरीब देशामध्ये भौतिक साधनाची तसेच मनुष्यबळाची उपलब्ध असते, परंतु त्याचा वापर अपुरा केला जात असतो, त्याचा गैरवापरसुद्धा होत असतो आणि अशा कारणामुळे त्या ठिकाणी देशातील जी साधनसंपत्ती आहे त्या साधनसंपत्तीचा नाश तर होतेच, परंतु त्या ठिकाणी योग्य तो विकास होत नाही. आणि म्हणून आर्थिक नियोजन जर केला तर त्या ठिकाणी त्या साधनसंपत्तीचा योग्य वापरसुद्धा केला जाईल आणि त्या ठिकाणी योग्य तो विकाससुद्धा त्या ठिकाणी केला जाईल. तर अशा पद्धतीचा साधनसंपत्तीचा युक्त वापर. त्याच्यानंतर आहे रोजगारीच्या संधीमध्ये वाढ. तर गरीब देशात बेकारीचा प्रश्न फार मोठा आहे आणि प्रचलित वेतनमानाला काम करण्याची तयारी पात्रता असते, परंतु रोजगार मिळत नाही आणि तेव्हा त्याला बेकारी असे म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी पात्रता व्यक्ती असतात, त्या ठिकाणी वेतनमानाला काम करणारे लोक असतात, परंतु त्या ठिकाणी कामच त्या ठिकाणी म्हणजे रोजगार त्या ठिकाणी नसतो आणि म्हणून त्याला आपण बेकारी म्हणतो. अल्पविकसित देशात बेकारीचे प्रमाण जास्त असते. अशा देशात बेकारी निर्मूलनाला सर्वाधिक महत्त्व असते आणि भारतीय नियोजन मंडळाने तर स्पष्ट केले आहे की रोजगारीच्या संधीमध्ये वाढ करणे म्हणजे एका अर्थाने आर्थिक विकास होय. म्हणजे या ठिकाणी की भारतीय नियोजन मंडळाने या ठिकाणी स्पष्टसुद्धा केलेले आहे की देशामध्ये जर रोजगारी संधीमध्ये जर वाढ होत असेल तर त्या ठिकाणी आर्थिक विकास होईल, अन्यथा त्या ठिकाणी आर्थिक विकास होणार नाही. म्हणजे या ठिकाणी जी रोजगारीची संधीमध्ये जर वाढ होत असेल तर ही वाढ योग्य तो विकासाच्या दिशेने त्या ठिकाणी जाईल, परंतु त्या ठिकाणी नियोजन नसेल म्हणजे त्या रोजगार संधीमध्ये वाढ करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी नियोजनाची गरज पडेल आणि नियोजन जर योग्य पद्धतीचे असेल तर योग्य तो विकाससुद्धा त्या ठिकाणी होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे की आर्थिक स्थैर्य. तर आर्थिक स्थैर्य या संकल्पनेमुळे रोजगाराची उच्च पातळी, मूल्य व वेतनमानात स्थिरता या गोष्टी अभिप्रेत असतात. आर्थिक स्थैर्य बघा, आर्थिक स्थैर्य ठेवणे हे गरजेचं आहे, कारण आर्थिक स्थैर्य नसेल तर त्या देशाचा योग्य तो विकास होणार नाही. बघा, आर्थिक व्यवहारात उच्चावचने होऊ नयेत अशी अपेक्षा असते. विकसित देशामध्ये आर्थिक स्थैर्य निर्मितीचा प्रश्न विशेष महत्त्वाचा असतो, तर अल्पविकसित देशात रोजगार निर्मितीची प्रधान समस्या असते आणि नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य निर्माण होऊ शकते आणि राष्ट्र कोणत्याही प्रकारचे असं नियोजन ही आजच्या काळाची गरज. म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे की आर्थिक स्थैर्य जर योग्य पद्धतीचं असेल तर त्या देशाचा योग्य तो विकास होईल, अन्यथा विकास होणार नाही. परंतु आर्थिक स्थैर्य त्यांना जर टिकवून ठेवायचं आहे तर त्या ठिकाणी आर्थिक नियोजन करावं लागेल, तरच त्या ठिकाणी योग्य तो विकास होईल, अन्यथा होणार नाही. तर अशा पद्धतीची आपण नियोजनाच्या आवश्यकतेची गरज व उद्दिष्टे या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे आपण उद्याला पाहणार आहोत. धन्यवाद.